मार्जरी, मी घरात वावटळ तयार केली आणि त्या वावटळीत मीरा आणि अंबिका दोघी अडकतील. ती वावटळ त्यांच्या नात्याला इतकं लांब भिरकावून देतील की पुन्हा ते हाती लागणार नाही. आणि एक दिवस असा येईल जेव्हा ती मीरा एकटी पडेल. तिला वाचवायला तिथे अथर्वही नसेल आणि अंबिकाही नसेल. मीरा ऐक ना, आता फक्त तूच मला समजून घेऊ शकतेस. मीरा ऐक, मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. चल ना इथून जरा प्लीज, चल ना, बोल ना माझ्याशी. तुझा विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? थांब थांब थांब, मी सांगते तुला काय घडते. मी सांगते, थांब. काहीतरी करून दाखवते, थांब. बर हे बघ, तुझा विश्वास बसत नाही ना माझ्यावर? हा, तिकडे कपाट आहे. हा, आता मी माझ्या जादूने कपाटाचं दार उघडून दाखवते. ठीक आहे? बघितलंस, माझी कुठलीच शक्ती मी वापरू शकत नाही. माझ्या सगळ्या शक्ती गेल्यात ग. वेदा, काढा चित्र. आले. मीरा ऐकलंस ना तू? हे बघितलंस ना काय झालं त्यात? हा, चुकीच्या गोष्टी केल्यावर असंच होत असावं. शेवटी आपण जिंकूच मार्जरी. म्हणजे हे कार्य वाटतं तितकं सोपं नाही. मार्जरी, मला माहिती आहे ही सगळी नाती एवढी घट्ट आहेत की ती पूर्णपणे तुटायला थोडा वेळ लागेल. पण मला माहिती आहे की हा कालमुखमणी पूर्णपणे लवकरच चमकणार आहे. कारण ती वेळ जवळ आली आहे. मीरा, काय बोलतेयस तू? आता ह्या क्षणी तरी फक्त स्वतःचा विचार करू नकोस. राग आला ना? बाबांना डॉक्टरांची गरज आहे असं जेव्हा कोणी बोलतं ना, मला सुद्धा असाच राग येतो. मीरा, तू परत तेच बोलतीयस. मी काय म्हणते हे कळतंय का तुला? अगं, माझ्या सगळ्या शक्ती निघून गेल्या आहेत. याचा अर्थ काय होत असेल? कदाचित मला इथून निघून जावं लागणार असेल. कदाचित मला इथून मुक्ती मिळणार असेल. किंवा कोणीतरी माझ्या सगळ्या शक्ती बांधून ठेवल्या असतील. मला नाही माहिती याचा नेमका अर्थ काय होतो ते. या सगळ्याचा अर्थ कळतोय का तुला? हे चांगले संकेत नाहीये मीरा, हा वाईट संकेत आहे. हे आपल्या दोघींसाठी अतिशय वाईट आहे. बरं, आता घरात जे काही चालू आहे, विचित्र गोष्टी सुरू आहेत. मी इथे नसेल तर एकटी काय करणार आहेस याचा जरा तरी विचार केलायस तू? आई, बाबाचा फोन आलाय. वेदा, उचल ना तू. हॅलो बाबा. वेदा, कशी आहेस तू? खूप लागले का तुला? एवढं नाही लागलं बाबा. म्हणजे लागलंय हो ना? एवढं काही नाहीये, फक्त स्लीप झाली आहे सोफ्यावरून. लवकर यायची गरज नाहीये रे. थांब थांब, आईशी बोल. वेदा, अगं ऐक. वेदा, आई. जा. आई, बाबाचा फोन कट झालाय का? नाही,
मग तू बोलत का नाहीयेस? हॅलो. ते अनन्याने सांगितलं की वेदा पडली होती, सो तिच्याबद्दल विचारायला कॉल केला होता. पायाला स्प्रे मारलाय. तिचा पाय मुरगळलाय का? नाही, मी येऊ लगेच? आता हे मी कसं सांगू ना. मीरा, वेदा लहान नाहीये आता. तिच्या समोर तरी अथर्वशी जरा नीट बोल. ठीक आहे, मी ठेवते फोन. आई, काय झालंय? बाबा रागवलाय का? नाही ग. मीरा, मीरा, अति होतंय हे. अगं नशिबाने नाती जुळली आहेत. हे असं काहीतरी वागून ही नाती तोडू नको सगळं प्लीज. मी पाया पडते तुझ्या. मीरा, काय डॉक्टर, आज कोणाला तपासणार आहात तुम्ही? आई आणि बाबाला. का, त्यांना काय झालंय? तुला नाही माहित? नाही, हे बघ, असं काहीच नाहीये. त्या दोघांचं भांडण झालंय. झालंय ना? नाही वेदा, मला नाही वाटत असं काही झालंय. मला तर असंच वाटतंय. ते दोघं फोनवर पण नीट नाही बोलत. अहो वेदाजी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? काय ना, हस्बंड वाईफ मध्ये असं तू मे होत असतं. त्यात काय एवढं? एक काम कर, तू ना मला चेक कर बघ, मला ताप आहे का? आत्या, मी ना तुला इंजेक्शन देते. महागौरी माते, काय चाललंय या घरात? सगळं जुळून आलं होतं ते विस्कटू पाहत आहे. घरात आपापसात गैरसमज निर्माण होत आहेत. बाबांचं असं वागणं, माझ्या सगळ्या शक्ती जाणं, हे कसले संकेत आहेत? काय घडतंय हे? आणि कोण घडवतंय हे सगळं? मीरा आणि अंबिकामध्ये भांडण तर होतंय, पण असं टोकाचं भांडण होत नाहीये. का बरं? मीराला कदाचित तिच्याशी उघडपणे भांडता येत नाहीये. तर मला असं काहीतरी करावं लागेल की दोघीत प्रचंड भांडण होईल आणि हा खडा पूर्णपणे चमकेल.